मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. गेल्या 4 वर्षाचा जो पिरियड होता ना, कालखंड होता ना म्हणूया आपण, गेली 4-5 वर्ष म्हणूया आपण, कोविड पासून म्हणूया आपण, खूप ना असं विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ना उलथापालथ झाली म्हणूया आपण. मी असं बघितलं की इंजिनिअरिंगला 97% मार्क मुलांनी पाडले. 12वी बोर्डची एक्झाम झालीच नाही. त्याच्यामुळे 80-90% मार्क मुलांना देण्यात आले. कोविड बॅच बरोबर आहे. पण त्यानंतर गव्हर्नमेंटचं मत असं बनलं होतं, असं लोकांना वाटतंय, की मुलांची लिखाणाची प्रॅक्टिस नाहीये. मुलं शाळा कॉलेजेसमध्ये गेलेली नाहीये. त्यामुळं बोर्डचे पेपर सोपे काढा, अशा सूचना देण्यात आल्या होत्या पेपर सेटरना. पण यावेळेस मी आता बघतोय बऱ्याचशा YouTube चॅनलमध्ये व्हिडिओ बघितलेत मी. तुम्ही पण एखाद्या YouTube चॅनलवर बघितलं असेल नक्की कॉमेंट करा बरं का, की सगळ्यांना वाटतंय, की यावर्षी पेपर अवघड असणार आहे. का? कारण यावर्षी सगळं व्यवस्थित सुरू आहे. कुठला त्रास नाहीये. पेपर खूप अवघड निघेलं, असं तुम्हाला पण वाटत असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. मी तुम्हाला सांगतो, की पेपर अवघड म्हणजे नक्की काय सांगा मला? की मी सगळं केले आय-एम-पी क्वेशन त्यातले आणि ते सोडून भलतेच क्वेशन आले म्हणजे पेपर टफ, बरोबर? बरं हा प्रश्न कधी येतच नव्हता आत्तापर्यंत, पण तो विचारला गेलाय, तर पेपर टफ, बरोबर ना? मग आपल्याला ना मानसिकताच बदलायची आहे. मी तुम्हाला सांगतो नीट लक्ष द्या. मी फिजिक्स ज्ञान मुकेश नायक सरांच्या चॅनलवर बघितलंय. पेपर सेटर येऊन गेलेत. मॉडरेटर, चीफ मॉडरेटरचे सरांनी इंटरव्ह्यू घेतलेत. तुम्ही बघितले नसतील, तर मी मात्र डिटेलमध्ये व्हिडिओ बघितलेत सरांचे. तर त्यात काय सांगितलंय? एक तर थंबनेल सरांच्या चॅनलवर असं होतं, की "बच्चों हमें तो मार्क देने ही है." म्हणजे काय कळालं का? तुमच्या लक्षात आलं? जर पेपर सेटर, मॉडरेटर, चीफ मॉडरेटर जर सांगतायत ना तुम्हाला, की पी-वाय-क्यू करून जावा, थेरम करून जावा, त्यातले प्रश्न येणार आहेत. मग तुम्ही कुणाला घाबरताय? मी तुम्हाला सांगतो, चॅनलवरती, सरांच्या पण चॅनलवरती किंवा मी पण आय-एम-पी क्वेशन देतोय, बरोबर आहे. मला कधी-कधी वाटतं रे, की आपण हे आय-एम-पी क्वेशन मुलांना देतोय. येतील का परीक्षेत? नाही आले तर? तर ही अशी भीती तुमच्या मनात असेल तर काढून टाका. मी तुम्हाला सांगतो, आता अनुभवी व्यक्तीने पण सांगितलंय, मगाशी मी सरांच्या चॅनलचं नाव घेतलं. त्या चॅनलवरचे व्हिडिओ बघितले नसतील तर पुन्हा बघा. स काही तशी मनात भीती बाळगू नका. आणखीन एक बरं का तुमच्या मनातील भीती जी तुम्हाला दाखवली जाते सीसीटीव्ही. असू देत की सीसीटीव्ही. असू देत ना. आपण प्रामाणिकपणा ठेवणार आहे ना. मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय, प्रामाणिकपणे कष्ट घ्या. आयुष्यात कधीच कुठली अडचण तुम्हाला येणार नाही. आणि जे तुम्हाला वाटतंय ना, की ही अडचण आहे, हे माझ्या बाबतीत का होतंय? तर ह्या गोष्टी तुमच्या आयुष्यात जेव्हा घडतात ना, त्यातून तुम्ही निखारून बाहेर येता लक्षात घ्या. प्रगती करता म्हणूया आपण प्रगती. जेव्हा कष्ट आता मी तुम्हाला सांगतो माझ्या एका मित्राचं वाक्य, जेव्हा तुम्ही प्रचंड कष्टात आहे ना, याचा अर्थ तुमची प्रगती होते. तुम्ही प्रचंड अभ्यास करताय, तुमची प्रगती व्हायला लागली मग त्यावेळेस असल्या प्रश्नानं खचून कशाला जाताय? की पेपर अवघड असणार आहे, हे असं असणार आहे, असं होईल, तसं होईल. नाही. आणि एक मेंटॅलिटी असते लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो, क्लिअरली सांगतो, बघा, एकदम हायली डिफिकल्ट क्वेशन, मॉडरेटली डिफिकल्ट क्वेशन आणि ईझी क्वेशन याच्या कॉम्बिनेशन मध्येच पेपर निघतो लक्षात घ्या. 10% पेपर टफ आले येऊ देत, 90% तर पेपर ईझी असेल. ठीक आहे, जाऊ दे. 50% पेपर अवघड असू दे. पण तो तुमच्या एकट्याचा पेपर अवघड आहे का? सगळ्यांना तो अवघड असणार आहे लक्षात घ्या. तुम्हाला एकट्याला नाहीये. म्हणजे यावर्षी जरी पेपर तुम्हाला अवघड वाटला, तो सगळ्यांसाठीच टफ असेल ना. मग एक लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतो, गव्हर्नमेंट कडून कधीही अशा इन्स्ट्रक्शन जाऊ शकतच नाहीत, की पेपर अवघड काढा. का? मी तुम्हाला गंमत सांगू का? की सगळे कॉलेजेस मी म्हणतो लक्षात घ्या, हायर एज्युकेशन मधले गव्हर्नमेंटचे काही कॉलेज, काही रेप्युटेड सोडले तर, सगळे इंजिनिअरिंग कॉलेज, फार्मसीचे कॉलेज, काही बऱ्यापैकी आता नाव घेत नाही, बरेचसे असे कॉलेजेस असतील वेगवेगळ्या टाइपचे म्हणूया आपण. हे कुणाचे आहेत सांगा? पॉलिटिशियन्स. बरोबर आहे ना? आणि जर पेपर अवघड काढला, तर त्यांच्या कॉलेजला ॲडमिशन कोण घेणार? मग कुठला पॉलिटिशियन सांगेल सांगा बघू पेपर अवघड काढा म्हणून, सूचना देतील त्यांना म्हणून. नाही होणार तसं. त्यामुळे प्लीज, प्लीज, प्लीज डोक्यातून ते काढून टाका. सीसीटीव्हीची भीती मनातून काढून टाका. मी कुणाचं बघणारच नाहीये, तर मला कशाला त्याची भीती बाळगायची आहे, बरोबर आहे? आणि अजून एक दरवर्षी भीती काय असते तुम्हाला सांगू का? की इंटरनलचे मार्क्स. मी तुम्हाला सांगतो, तुमचं बिहेवियर ओके असेल ना, तर काहीही प्रॉब्लेम येणार नाही. पण तुम्ही जर शिक्षकांच्या हाणामारी केल्या असतील लक्षात कोण तुम्हाला मार्क देणार आहे मग? मग इथून पुढे तर लक्षात ठेवा, की आपले जे शिक्षक आहेत, गुरु आहेत आपले, त्यांच्याशी बिहेवियर व्यवस्थित पाहिजे. मार्कांसाठी म्हणून बोलत नाहीये मी, पण आपल्यावर काहीतरी संस्कार केलेत ना घरातल्यांनी म्हणून.
आदर हा ठेवलाच पाहिजे लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगू का लक्षात घ्या. आमची जी जनरेशन आहे, तुमच्या जनरेशनमध्ये पण बरीचशी मुलं अशी आहेत. शिक्षक दिसले, की आपोआप हात जोडले जातात लक्षात घ्या. आपोआप आशीर्वाद घेण्यासाठी पाया पडलं जातं. आणि हीच आपली संस्कृती आहे, हे की नाही? त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो, कुठलीही मनात भीती बाळगायची नाही. बरं, तुम्हाला आता आय-एम-पी क्वेशन देतोय मी. सुरुवात केलेली आहे, रिस्पॉन्स पण चांगला मिळालेला आहे. पण आता चला YouTubeवर आहे, YouTube चॅनल आहे, एक सवय लागलेली आहे. त्यानुसार शेवटचे 2 शब्द बोलतो. कोणते तुम्हाला माहिती आहेत. व्हिडिओला लाईक करा. ओके. व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. इथं तुम्हाला आता सी होईपर्यंत नाही, त्याच्यानंतर सुद्धा कंटेंट प्रोव्हाईड केला जाणारच आहे. ओके. मग यावर्षी पेपर कसा असणार आहे? मी तुम्हाला सांगतो. कसा पण असू दे, मी अटेम्प्ट करणार आहे आणि चांगल्या रीतीने अटेम्प्ट करणार आहे. चला जाता-जाता आणखीन एक 5 मिनिटं घेतो तुमची मी. परत माझा एक स्टुडंट आहे. पी-आय-सी-टीमध्ये आहे. कितीतरी वेळा सांगितलंय मी तुम्हाला कोणती गोष्ट? की त्याला सी-ई-टीचा मॅथ्सचा पेपर एवढा अवघड आला होता त्याच्या शिफ्टला. 50 पैकी पहिले 8-10 प्रश्न त्याला सॉल्व्हच झाले नाहीत. मग एखाद्याला काय वाटेल, संपलं, फिनिश. एवढा अवघड पेपर आल्यावर मी काय करू? असं एखाद्याला वाटेल. पण त्यानं काय केलं? नाही, स्वतःला शांत केलं. स्वतःच्या मनाला समजावलं, की या पेपरमधले अवघड प्रश्न संपले. आता सोपे प्रश्न आहेत ते आपल्याला सोडवायचे आहेत. त्यानं स्वतःला पहिला शांत केलं. गेली त्यात 5-10 मिनिटं. पण पुढच्या उरलेल्या वेळात त्यानं छान पेपर लिहिला. 99.5 पर्सेंटाइल मिळाले. काय झालं सांगा बघू? तेच जर घाबरून गेला असता तर? पण संपलंच असतं ना सगळं. त्यामुळे आता इथून पुढं काय टार्गेट आहे तुमचं? मला माझं ड्रीम अचीव्ह करायचं आहे. अरे भलेही शिक्षणानंतर तुम्ही काही करा, बिझनेस करा किंवा कुठल्याही चांगल्या गोष्टीत उतरा. पण सध्या तुमची जबाबदारी काय? अभ्यास करणं, चांगले मार्क मिळवणं. आणि तुम्ही अभ्यास करताय बघून हा कुणाला आनंद होणार आहे? आम्हाला. शिक्षकांना, पालकांना. त्याचं तो आनंदच वेगळा आहे आणि तो आनंद द्या आपल्या पालकांना. ठीक आहे? आणि एक लक्षात घ्या, स्वतःसाठी करता हे पण डोक्यात ठेवा, आमच्यासाठी नाही. कळालं का? बऱ्याचशा मुलांना असा त्रास होतो. आम्ही जेव्हा म्हणतो ना, अभ्यास करा, हे करा, ते करा. चिडतात म्हणूया आपण, वैतागतात. नाही. ते सगळं आपल्यासाठीच आहे. ठीक आहे, पालकांची काही वेळेस बोलण्याची पद्धत चुकीची असेल म्हणूया आपण. सहन करा. ठीक आहे आणि अभ्यास करा. ऑल द बेस्ट.